तर विद्यार्थ्यांनो एकाडमी स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट जरूर करून घ्यायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, कृष्णा असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याचे नाव होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचा किती टक्के भाग हा शेती लागवडीखाली आहे ते सांगायचं आहे। भारताचा एकूण किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, भारताचा एकूण 60% जो भाग आहे शेती लागवडीखाली येतो। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी कोणाचे ब्रीद वाक्य आहे ते सांगायचं आहे। सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे ब्रीद वाक्य होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ब्राह्मोस समाज यांचे सर्वसाक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी असे ब्रीद वाक्य होते। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? महाराष्ट्रातील भुसावळ शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, तापी नदीकाठी महाराष्ट्रातील भुसावळ शहर वसलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। शौचालय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असतो? शौचालय दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, 19 डिसेंबर हा दिवस शौचालय दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। वंदे मातरम हे वृत्तपत्र एकूण किती जागे सुरू करण्यात आलेले होते? वंदे मातरम हे वृत्तपत्र एकूण किती जागे सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, एकूण 3 जागे वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी धौलाधार पर्वतरांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे ते सांगायचं आहे। धौलाधार पर्वतरांगेचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, लघु हिमालय पर्वत श्रेणीमध्ये धौलाधार पर्वतरांगाचा समावेश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते ते सांगायचं आहे। वंदे मातरम हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 राहील, कोलकाता, पंजाब, पॅरिस या सर्व ठिकाणी वंदे मातरम वृत्तपत्र सुरू झालेले होते। पाहूया पुढचा प्रश्न। कोलकाता या ठिकाणी वंदे मातरम वृत्तपत्र कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? कोलकाता या ठिकाणी वंदे मातरम हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अरविंद घोष यांच्यामार्फत कोलकाता येथे वंदे मातरम वृत्तपत्र सुरू झालेले होते। पाहूया पुढचा प्रश्न। 12 सदस्याची राज्यसभेवर नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाकडे आहे ते सांगायचं आहे। 12 सदस्याची राज्यसभेवर नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, राष्ट्रपती यांच्याकडे 12 सदस्याची नियुक्ती करण्याचा राज्यसभेवर अधिकार देण्यात आलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न। नाक व घशाचे सॅम्पल कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी घेतले जात असतात? नाक व घशाचे सॅम्पल खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी घेतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील, कोविड-19 रोगाचे निदान करण्यासाठी नाक व घशाचे सॅम्पल घेतले जात असतात। पाहूया पुढचा प्रश्न। पंजाब या ठिकाणी वंदे मातरम वृत्तपत्र कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? पंजाब या ठिकाणी वंदे मातरम हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, लाला लजपत राय यांच्यामार्फत पंजाब या ठिकाणी वंदे मातरम वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रसिद्ध असलेले चारमिनार भारतातील कोणत्या शहरात येते ते सांगायचं आहे। चारमिनार भारतातील कोणत्या शहरामध्ये येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, भारतातील हैदराबाद शहरामध्ये चारमिनार स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कमळ फूल भारताला सोडून इतर कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ते सांगायचं आहे। कमळ फूल भारताला सोडून खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारताला सोडून व्हिएतनाम देशाचे कमळ हे राष्ट्रीय फूल आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अतिसार रोगाचा प्रसार खालीलपैकी कशा मार्फत होत असतो? अतिसार रोगाचा प्रसार खालीलपैकी कशा मार्फत होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पाण्यामार्फत अतिसार रोगाचा प्रसार होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। 451 किलोमीटर ही महाराष्ट्रातील कोणत्या नदीची एकूण लांबी आहे? 451 किलोमीटर महाराष्ट्रातील कोणत्या नदीची लांबी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण 451 किलोमीटर एवढी लांबी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडत असतो ते सांगायचं आहे। भारतातील कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?
ऑप्शन क्रमांक 2 राहील जैसलमेर या ठिकाणी भारतामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन कोणत्या राज्यात होते ते सांगायचं आहे. भारतामध्ये सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील झारखंड राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न पाहूया, मानवाचे हृदय एका दिवसामध्ये सरासरी किती वेळेस धडकत असते. मानवाचे हृदय सरासरी एका दिवसामध्ये किती वेळेस धडकते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील एकूण 1,00,000 वेळेस जे आहे मानवाचे हृदय सरासरी एका दिवसात धडकते. पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर एवढी लांब खालीलपैकी कोणत्या नदीची लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर एवढी लांब खालीलपैकी कोणत्या नदीची लांबी आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील नर्मदा नदीची महाराष्ट्रातील 54 किलोमीटर एवढी लांबी आहे. पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेले शहर कोणते आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पुणे हे शहर महाराष्ट्रामध्ये सर्वात भौगोलिक क्षेत्र स्थित असलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या देशासोबत भारताने युद्ध हारल्यामुळे ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिलेले होते ते सांगायचं आहे. कोणत्या देशासोबत भारताने युद्ध हारल्या कारणास्तव ए मेरे वतन के लोगो गीत लिहिण्यात आलेले होते. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, भारताने जे आहे चीन देशासोबत युद्ध हारल्या कारणास्तव ए मेरे वतन के लोगो हे प्रसिद्ध गीत लिहिण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण किती खासदार समाविष्ट असतात ते सांगायचं आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण किती खासदार असतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील एकूण 48 खासदार लोकसभेचे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट असतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये गरुड शक्ती करार झालेला आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये गरुड शक्ती करार झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील भारत इंडोनेशिया 2 देशादरम्यान गरुड शक्ती करार झाला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी सालारगंज ही प्रसिद्ध म्युझियम भारतातील कोणत्या शहरात आहे. सालारगंज हे प्रसिद्ध म्युझियम भारतातील कोणत्या शहरात आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील हैदराबाद शहरामध्ये सालारगंज हे प्रसिद्ध म्युझियम आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी सजदा ही प्रथा खालीलपैकी कोणत्या सुलतानाने सुरू केलेली होती. सजदा प्रथा खालीलपैकी कोणत्या सुलतानामार्फत सुरू करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो, बलबन सुलतानामार्फत सजदा ही प्रथा सुरू करण्यात आलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीचा कमावलेला 90% पेक्षा जास्त पैसा दान केला जात असतो. खालीलपैकी कोणत्या कंपनीचा 90% पेक्षा जास्त जो दान कमावलेला पैसा आहे तो दान केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, या ठिकाणी पाहूया की जी रोलेक्स कंपनी आहे घड्याळाची, या कंपनीचा 90% पेक्षा जास्त पैसा दान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया, बाळशास्त्री जांभेकर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे गुरु होते. बाळशास्त्री जांभेकर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे गुरु होते. ऑप्शन क्रमांक 4 राहील दादाभाई नौरोजी यांचे बाळशास्त्री जांभेकर गुरु व्यक्ती होते. पुढचा प्रश्न पाहूया, नारायण मेघाजी लोखंडे कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष व्यक्ती होते. नारायण मेघाजी लोखंडे खालीलपैकी कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 राहील सत्यशोधक समाजाच्या शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे यांनी होते. पुढचा प्रश्न पाहूया, शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार कोणता आहे ते सांगायचं आहे. शेती क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 राहील नॉर्मन बोरलॉग हा पुरस्कार शेती क्षेत्रात दिला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया, रेणुकाजी हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. रेणुकाजी गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील हिमाचल प्रदेश राज्यामध्ये रेणुकाजी गोड्या पाण्याचे सरोवर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा उपयोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, युरेनियमचा जो उपयोग आहे अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते सभागृह प्रथम आहे पण कनिष्ठ पण आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते सभागृह प्रथम आहे पण कनिष्ठ आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, विधानसभा सभागृह राज्यातील प्रथम आहे तसेच कनिष्ठ देखील आहे. धोम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. धोम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील कृष्णा नदीवर धोम जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, स्प्रिंग टेम्पल बुद्धा हे पुतळा कोणत्या देशामध्ये स्थित आहे. स्प्रिंग टेम्पल बुद्धा हा पुतळा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील चीन देशामध्ये स्प्रिंग टेम्पल बुद्धा हा प्रसिद्ध पुतळा स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न, स्प्रिंग टेम्पल बुद्धा या पुतळ्याची एकूण उंची
उंची किती मीटर आहे? स्प्रिंग टेम्पल बुद्धा या पुतळ्याची एकूण उंची किती मीटरची आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 953 मीटर एवढी स्प्रिंग टेम्पल बुद्धा या पुतळ्याची उंची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. काळे लोह भारतातील कोणत्या राज्यात आढळते? काळे लोह भारतामध्ये कोणत्या राज्यात पाहावयास मिळते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. गोवा राज्यामध्ये काळे लोह पाहण्यास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. मानस सरोवर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? मानस सरोवर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्रह्मपुत्रा या नदीचा जो आहे मानस सरोवर या ठिकाणी उगम झालेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मका, तांदूळ, नाचणी हे सर्व कोणत्या प्रकारचे धान्य आहेत ते सांगायचे आहे. मका, तांदूळ, नाचणी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे धान्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तृणधान्य मका, तांदूळ आणि नाचणी हे सर्व आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते? खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. के जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पुढचा प्रश्न पाहूया. रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर कोणी म्हटलेले होते? रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे खालीलपैकी कोणी संबोधले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ब्रिटिशांनी रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. क्रांतिज्योती नावाने खालीलपैकी कोणत्या महिलेस ओळखले जात असते? क्रांतिज्योती नावाने खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींना ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सावित्रीबाई फुले यांना क्रांतिज्योती नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. भारताचा राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष भारताचा उपराष्ट्रपती व्यक्ती असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रत्येक एक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील किती मिनिटे कमी करत असते? प्रत्येकी एक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील एकूण किती मिनिटे कमी करते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. एकूण 11 मिनिटे प्रत्येक एक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील कमी करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. मुस्लिम बोर्डिंग वसतिगृह खालीलपैकी कोणी काढलेले होते ते सांगायचं आहे. मुस्लिम बोर्डिंग वसतिगृह खालीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेली होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शाहू महाराज यांच्या मार्फत मुस्लिम बोर्डिंग वसतिगृह सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखण्यास मदत करतो? खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखण्यास मदत करतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य मित्रांनो. लोखंडाचे गंजणे मदत यासाठी जे आहे ॲल्युमिनियम हा धातू करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे? महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोणता किल्ला स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो. पन्हाळा हा जो किल्ला आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकमान्य टिळक खालीलपैकी कोणत्या तुरुंगात होते ते सांगायचं आहे. लोकमान्य टिळक खालीलपैकी कोणत्या तुरुंगात होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य मित्रांनो. येरवाडा तसेच मंडाले येथील दोन्ही तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक होते. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणाचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बॅरिस्टर जिना यांचा घटना समितीमध्ये समावेश झालेला नव्हता. पाहूया पुढचा प्रश्न. हापूस आंब्याची झाडे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते सांगायचं आहे. हापूस आंब्याची झाडे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याची झाडे पाहावयास मिळतात. ग्लुकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला होत असतो ते सांगायचं आहे. ग्लुकोमिया हा रोग शरीरातील कोणत्या अवयवाला होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. डोळा या अवयवाला जे आहे ग्लुकोमिया नावाचा रोग होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. गोवर हा आजार खालीलपैकी कशापासून होणारा आहे ते सांगायचं आहे. गोवर हा आजार खालीलपैकी कशापासून होणारा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. विषाणूपासून गोवर हा आजार होत असतो. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर